नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर ऑगस्ट महिना सुरू झाला। जुलै महिन्यात चांगला पाऊसही झाला, ज्यामुळे शेतकरी बांधव देखील खूप आनंदात होते। पण आता गेले 4 ते 5 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे। काही ठिकाणी ऊनही पडत आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण झाल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं। शेतकरी मित्रांनो, आता त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात काळजी वाढत आहे की आता पाऊस नेमकं कधी येणार। शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे, त्याबद्दल पंजाबराव डग साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे। जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट। शेतकरी मित्रांनो, आता मुसळधार पावसाला कधी सुरुवात होणार असं शेतकरी बांधव प्रश्न विचारत असताना डग यांनी सांगितलं की सध्या पावसाचा खंड असल्याने शेतकऱ्यांनी त्यांची शेतीची कामे ही लवकरात लवकर पूर्ण करावीत, कारण 8 ऑगस्टच्या रात्रीपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे। त्यानंतर 9 ऑगस्टपासून पावसाची तीव्रता वाढणार आहे। तसेच मित्रांनो, आता ऑगस्टपासून पाऊस सुरू होणार। त्यानंतर महाराष्ट्रातील सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, पुणे, कोकण, परभणी, लातूर, नांदेड, यवतमाळ आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये 9 ऑगस्टपासून जोरदार पाऊस पडणार आहे। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अंदाज। 8 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान राहुरी, कोपरगाव, शिर्डी, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर आणि अहिल्यानगर शहरामध्ये इतका जोरदार पाऊस होईल की शेतांमधून पाणी बाहेर करणार आहे। हा पाऊस खरीप पिकांसाठी खूपच फायदेशीर ठरेल। तसेच उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये 9 ते 12 ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे। मित्रांनो, विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे। यामध्ये पूर्व विदर्भात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती 14 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे। पश्चिम विदर्भात बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान दररोज पाऊस पडणार आहे। त्यानंतर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, परभणी, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यांमध्ये 8 ऑगस्टच्या रात्रीपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमची शेतीची कामे ही 8 ऑगस्ट अगोदरच पूर्ण करावी, म्हणजे येणाऱ्या पावसाचा तुम्हाला पुरेपूर फायदा घेता येईल, असं पंजाबराव डग साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, ही होती सविस्तर अपडेट। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।